पुन्हा एकदा याही वर्षी या कार्यक्रमाच्या माध्यमातून वारीच्या वाटेवरती नेमकं काय घडतंय म्हणजे माऊली माऊली म्हणत सगळे पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत आणि एक बाई भोळी भाबडी भावना ठेवून विचारते की विठोबाची आळी कंची. त्यावरती दुसरी बाई त्याला उत्तर देते की जिथं बुक्याची रांगोळी ती विठोबाची आळी. असा हा सगळा भाव आणि या भावभावनांचं एक वेगळं स्वरूप जे आहे ते वारीत बघायला मिळतंय. काल जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलेलं आहे आणि आज आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं थोड्याच वेळात प्रस्थान होणार आहे. सर्वांच्या नजरा या पालखी सोहळ्याकडे लागलेल्या आहेत आणि प्रथा आणि परंपरेप्रमाणे देहूतील अनगडशाह बाबा दर्ग्यावर संत तुकाराम महाराजांच्या पालखीची मानाची पहिली आरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. त्यानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेनं पुढील प्रवासाकरता मार्गस्थ झाली आहे. सध्या पावसानेही काहीशी विश्रांती घेतल्यानं लाखो वारकरी ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात उत्साहाने पालखीसोबत पायी मार्गक्रमण करतात. सर्व धर्म समभावाची परंपरा जपत भक्ती आणि उत्साहात वारीचा प्रवास पुढे सुरू झाला. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने आळंदीकरांसह वारकऱ्यांची चिंता वाढवली होती. मात्र आज पावसाने काहीशी उसंत दिल्यानं वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळतं. इंद्रायणी नदीवरील नगराकडे जाणारा महत्त्वाचा पूलही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने निर्विघ्नपणे मार्गस्थ होणार असून लाखो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुकर झाला. प्रशासन आणि वारकरी दोघांनाही यामुळे मोठा दिलासा मिळाला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी पालखी सोहळा जितका भक्तिमय तितकाच शिस्तबद्ध आणि वैभवशाली मानला जातो. या सोहळ्याच्या प्रत्येक टप्प्यामागे शेकडो सेवेकरांचे रात्रंदिवसांचे कष्ट असतात. पालखी सोहळा सुरक्षित सुरळीत पार पडावा यासाठी आवश्यक शिधा वस्तू आणि पूजा साहित्य सोबत घेतलं जातं. स्वयंपाकापासून पूजेपर्यंत आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन अत्यंत बारकाईने केलं जातं आणि या सर्व तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. या सोहळ्यासोबत जो माऊलींची बडदास्त ठेवली जाते, एखाद्या चक्रवर्ती सम्राटाची जी बडदास्त असते ती आपल्याला इथे बघायला मिळते. अर्थातच अब्दागिऱ्या असतील, छत्र्या असतील आणि माऊलींच्या रोजच्या नित्यपूजेसाठी असणारी ही चांदीची आसनं आणि इथे ज्या पादुका आहेत त्या आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर जे खांदेकरी आहेत त्यांचा जो मान असतो, त्यांचे हे पट्टे आहेत. याशिवाय माऊलींचे रोज जी नित्यपूजा होते आणि रोज माऊलींना जो नैवेद्य दाखवला जातो त्यासाठीच्या ह्या सगळ्या शेकडो वस्तू म्हणजे मागील 1 महिन्यापासून या सगळ्या वस्तू या वस्तूंची बांधाबांध होत असते आणि आपण बघतोय अगदी शिस्तीमध्ये म्हणजे अगदी सुई दोऱ्यापासून प्रत्येक वस्तू ही माऊलींसाठी म्हणूनच घेतली जाते. आणि अर्थातच मागील अनेक वर्षांपासून ही सेवा देणारे काका आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. 2 महिन्यांपासून ही आधीच तयारी सुरू होते. तुम्हालाही वेध लागतात ते पंढरपूरला जाण्याचे, या सगळ्या वस्तूची बांधाबांध आणि मी जसं म्हणाल की चक्रवर्ती सम्राटाचा सगळा हा लवाजमा आणि ही बडदास्त काय असते नित्यपूजेमध्ये आणि कशा पद्धतीने रोजचा नित्यक्रम असतो. रामकृष्ण हरी. रोज पहाटे माऊलीला अभिषेक होतो, पवमानाचा अभिषेक होतो. त्याला दही दूध मध नंतर हळद कुंकू येते, त्याचा पूजाचं सगळं केलं जातं. प्रसाद ड्रायफ्रूटचा प्रसाद वाटला जातो, सुकामेवाचा दाणे, आरतीचं दूध होतं, दूध वाटलं जातं. हे सकाळी पहाटे 4ला ते सुरू होतं, 5:30 पर्यंत चालतं. मग 5:30 ते 6 दर्शन असतं लोकांना. 6ला पालखी पुढं मार्गस्थ होती. अर्थातच. आणि ही सेवा आपण अनेक वर्षांपासून देत आहे. काय आनंद होतो, काय अभिमान वाटतो. आनंद हा सांगण्यात ते नाहीये, पण आनंद म्हणजे वारी आले आता वयाच्या मानाने खूपच आनंद वाटतो की बाबा आपल्या हातनं माऊलीची सेवा होती. हा माऊलीचा संसार म्हणजे माऊलींनी नाही केला, आम्हीही नाही केला, पण माऊलीचा कसं हे ऐश्वर्य ते आपण हे करत असतो. अर्थात ऐश्वर्य संपन्न असा हा सोहळा असतो आणि या सोहळ्यासोबत लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात. अर्थातच अंकलीच्या शितोळे सरकारांनी दिलेले आश्व, त्यानंतर चांदीचा रथ आणि हा सगळा जो
आपण बघतोय एखाद्या चक्रवर्ती सम्राटाची जी पालखी आहे ती अशा पद्धतीने मार्गस्थ होते आणि म्हणूनच हा सोहळा स्वर्गीय नाही असं या सोहळ्याचं वर्णन केलं जातं। या सोहळ्याला अर्थातच पालखी प्रस्थान ठेवल्यानंतर सुरुवात होईल, मात्र त्याआधी ही जी लगबग आहे ते आळंदीमध्ये आपल्याला बघायला मिळते। प्रतिनिधी सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, आळंदी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीत कडेकूट पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असल्यानं नदीपात्रात किंवा घाट परिसरात जाण्याचं टाळावं असं आवाहन पोलिसांनी वारकरी आणि भाविकांना केलंय। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी घेतलेला हा आढावा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवेल, मात्र त्याआधी आपण बघतोय हा पोलीस बंदोबस्त आहे आणि अर्थातच हा वारी सोहळा जो आहे तो निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी म्हणून पोलीस अहोरात्र इथे झटत आहेत। खरं तर आळंदीतनं वाहणारी इंद्रायणी दुथडी भरून वाहते, धोक्याची पातळी जी आहे ते इंद्रायणीने ओलांडलेली आहे आणि त्यामुळं दोन्ही तीरावर म्हणजे जो घाट परिसर आहे तिथे कुणीही जाऊ नये अशा पद्धतीचं जे आव्हान आहे पोलिसांकडनं केलं जाते। आपल्यासोबत स्वतः अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। खरं तर मोठा पोलीस बंदोबस्त आहे, वारकरी येत आहेत, त्यांना ओढ लागलेली असते, पण सुरक्षेचा उपाय म्हणून आपण काय त्यांना सांगाल? किती बंदोबस्त आहे? सुरक्षेसाठी, वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आपण पुरेसा बंदोबस्त लावलेला आहे। त्याच्यामध्ये आपले सिनियर अधिकारी पण आहेत, अंमलदार आहेत, होमगार्ड आहेत, स्वयंसेवक पण आहे। अगदी पुरेसा बंदोबस्त आपण लावला आहे इंद्रायणी घाटकाठावर आणि पूर्ण आळंदी शहरामध्ये ट्रॅफिक डायव्हर्जन पॉईंटला आपण पुरेसा बंदोबस्त लावलेला आहे। अर्थात आपण बघतोय इथे सगळे हे कर्मचारी अगदी 2 दिवसांपासून जे आहे ते बंदोबस्तासाठी तैनात आहेत। जो महापूर आलेला आहे तिथे उत्साही जे वारकरी आहेत त्यांनी जाऊ नये। खरं तर इंद्रायणीचं आचमन केल्याशिवाय किंवा इंद्रायणी स्नान केल्याशिवाय इथला जो वारकरी आहे तो मार्गस्थ होत नाही, मात्र यावेळेस त्या नदी पात्रात जाण्याला मज्जाव करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी थोडासा हिरमोड झाल्याचं दिसतंय वारकऱ्यांचा। मात्र आनंद आणि उत्साह आहे की माऊलींचा पालखी सोहळा थांबणार नाहीये, तो परंपरेनुसार मार्गस्थ होईल। दुपारी 3 वाजता या वेळेच्या आषाढी वारी सोहळ्याला माऊलीच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानानंतर सुरुवात होईल। एवढे हर्षद सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, आळंदी। आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी यंदा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेतलेली आहे, सोबत घेतलेली। वारी दरम्यान अनधिकृतपणे उडणाऱ्या ड्रोनमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रथमच अँटी ड्रोन सिस्टम कार्यान्वित करण्यात येणार आहे। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही व्यवस्था उभारण्यात आली आहे। ड्रोन शोधणं आणि त्यावरती नियंत्रण मिळवणं आणि गरज भासल्यास निष्प्रभ करणं अशी क्षमता यंत्रणेमध्ये असून आषाढी वारी दरम्यान संपूर्ण परिसरावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी पालखी सोहळा आज पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करेल, मात्र मुसळधार पाऊस आणि इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली। पालखी प्रस्थानावेळी केवळ 1660 वारकरी आणि मानकऱ्यांचाच मंदिर परिसरात प्रवेश असणार आहे, तर इतर हजारो वारकऱ्यांना आळंदी शहराबाहेरच थांबवण्यात आलंय। गर्दीवर नियंत्रण ठेवत पालखी सोहळा सुरक्षित आणि निर्विघ्न पार पडावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवतो आहे, मात्र आपण बघतोय पावसाने थोडी उसंत जरी घेतली असेल तरी जो इंद्रायणीचा पूर आहे त्याचा प्रवाह जो आहे तो आपण बघतोय खूप वेगात हा प्रवाह आहे। दिलासादायक बाब हीच आहे की ह्या पुलावरनं माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा जो आहे तो पुण्याकडे मार्गस्थ होतो, पुढे पंढरपूरकडे आणि त्यामुळे हा जो पूल आहे तो मागील 3 दिवसांपासून 20 फूट खोल पाण्यामध्ये होता आणि त्यामुळे आता या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे माऊलींचा पालखी सोहळा हा कोणत्या मार्गे पुढे जातो याची देखील उत्सुकता आहे। मात्र आपण पलीकडच्या काठावर बघतो अगदी हातबल पद्धतीनं लाखो वारकरी जे आहेत ते बघतायत की या सगळ्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान सोहळ्याचं दर्शन आपल्याला घडावं। खरं तर या इंद्रायणीचे दोन्ही घाट जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे इथे जे सगळे वारकरी आहेत त्यांना कोणतेही खेळ खेळता येणार नाहीत किंवा नगर प्रदक्षिणा करता येणार नाही। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे आपण इंद्रायणीच्या पाण्याने आचमन करत होतो ते आचमन
किंवा स्नान देखील करता येणार नाही. थोडीशी रुकरुक आहे, परंतु हा सोहळा थांबता कामा नये. या सोहळ्यासोबत आपल्याला पुढे मार्गस्थ जायचा असा प्रत्येकांचा भाव आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर इथे ही सगळी मंडळी आलेली आहे. दुपारी हा प्रस्थान सोहळा होईल. काय भाव आहे सध्या मनामध्ये आणि काय माऊलीकडे मागणं मागताय? माऊलींच्या दर्शनाच्या आतुरतेने इथं आलेलो आहोत. पाऊस असला तरी सुद्धा माऊलींच्या दर्शनाची इच्छा आमच्याकडे आहे मनामध्ये. आणि याच्यातून जो काही आता पाण्याचा जो प्रवाह किंवा पाऊस आहे याच्यामध्ये आपल्याला सगळं करून आपल्याला करावं लागणार आहे. आज याच्यातून किती आतमध्ये आता लोक घेणार काय करणार ते हे करणार सगळे. दुसरी गोष्ट म्हणजे आता पलीकडे जे लोक थांबलेले त्यांना पण माऊलींचं दर्शन घ्यायचंच आहे. पण आता पावसाअभावी आता किंवा पाणी जे आहे पुलावर त्याच्यामुळे आपल्याला काही जमणार नाहीये. सुरक्षा ही महत्वाची आहे, परंतु सोहळा जो आहे तो पार पडेल असा या सगळ्यांचा विश्वास आहे. आणि हाच विश्वास घेऊन ही सगळी मंडळी पंढरपूरकडे मार्गस्थ. बोला पुंडलिका भगवान की जय. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थान संस्थानने दिंडीकरांना मोठा दिलासा दिलाय. यापूर्वी प्रत्येक दिंडीतून केवळ 10 प्रतिनिधींना मंदिरात प्रवेशाची परवानगी होती. मात्र आता हा आकडा वाढवून 50 प्रतिनिधींना मंदिरात प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संस्थांनी घेतला. त्यामुळे अधिकाधिक दिंडी प्रतिनिधींना माऊलींच्या समाधीचं दर्शन घेता येणार असून या निर्णयाचं वारकरी आणि दिंडीकरांकडून स्वागत करण्यात येत आहे. पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांच्याशी आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी केलेली ही खास बातचीत. यंदाच्या वर्षी माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे प्रमुख राजेंद्र उमाप आपल्या सोबत आहेत. या सगळ्या प्रक्रियेवरती गेले 3 दिवस सातत्याने ते लक्ष ठेवून होते आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या महाराष्ट्राला जी चिंता लागलेली होती माऊलींच्या पालखींचं प्रस्थान होणार कसं. या इंद्रायणीचा जो वेढा पडलेला होता माऊलींच्या मंदिराला असेल किंवा एकूण पूर परिस्थिती जी आहे ती आळंदीला येणारे 4ही पूल जे आहेत ते पाण्याखाली होते आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं असा प्रश्न होता. मर्यादित स्वरूपामध्ये पालखीचा सोहळा केला जाणार असं संस्थांकडून स्पष्ट करण्यात आलेलं होतं. मात्र वारकऱ्यांसाठी दिंडेकरांसाठी आणि फडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती काय ते थेट पालखी सोहळा प्रमुखांना विचारूया. नेमकं काय बऱ्याच अंशी वारकरी काहीसे नाराज झालेले होते. मर्यादित स्वरूपामध्ये त्यांना मंदिरामध्ये येता येणार नाही किंवा आणखी काही कारणं. यापूर्वी किती लोकांना परवानगी होती आणि आता किती लोकांना असते? श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीनं आषाढी वारी प्रस्थान सोहळा 2026 आज 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. यापूर्वी संस्थाननं पावसाची परिस्थिती, पुराची परिस्थिती लक्षात घेता जे काही वारकरी आहेत जे श्रींच्या रथापुढील 1 ते 27 आणि श्रींच्या रथामागील 1 ते 20 व पोटधारक अशा एकूण 56 दिंड्या ज्या असतात त्यांना आपण दरवर्षी प्रस्थानच्या वेळेस प्रत्येकी 90 पास देत असतो. परंतु या परिस्थितीचा विचार करून आपण फक्त 10 पास देण्याचा निर्णय घेतलेला होता. सर्व वारकरी दिंडेकरी त्यांनी त्याला मान्यता देखील दिलेली होती. परंतु पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचा ओसर कमी झालेला असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी संस्थांचे सर्व विश्वस्त एकत्र बसलो आणि बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये या ज्या काही मानाच्या 56 दिंड्या आहेत त्यांना प्रत्येकी 10 ऐवजी 50 पास देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. सर धन्यवाद. राजेंद्र उमाप सर होते, माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख आहेत ते. यंदाच्या पालखी सोहळ्यासमोर सुरू होण्यापूर्वीच काही मोठी संकट आलेली होती. इंद्रायणीनं ज्या पद्धतीनं रौद्ररूप धारण केलेलं होतं, आळंदीला येणारे 4ही मार्ग जे आहेत पूल जे आहेत ते बंद झालेले होते आणि पालखीचं प्रस्थान होणार कसं असा प्रश्न सगळ्यांना होता. सुदैवानं माऊलींच्या कृपेनं पाऊस जो आहे त्यानं ओढ दिली आहे. नदीचा पूर जो आहे तो ओसरतो, एक पूल जो आहे तो खुला झालाय. आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जिथं 10 दिंड्यांचे प्रतिनिधी असणार होते तिथं आता 50 असणार आहेत. त्याच्यामुळे पासेस जे आहेत ते द्यायलाही सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे जर आळंदीतून बाहेर पडणाऱ्या पुलांवरून प्रस्थान करता नाही आलं तर नव्या मार्गानं चरोलीच्या दिशेनं जो मोठा पूल आहे या पुलाहून पुन्हा पालखी जी आहे ती मार्गस्थ होईल असं राजेंद्र उमाप यांनी पालखी सोहळा प्रमुखांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, आळंदी.